हॅलो विद्यार्थी मित्रांनो, सायन्स प्रोमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपण आज 12वी मॅथमॅटिक्सचा सगळ्यात जास्त महत्त्वाचा टॉपिक पाहणार आहोत. या टॉपिकचं नाव आहे वेक्टर. सगळ्यात जास्त महत्त्वाचं मी या अनुषंगाने म्हणतोय, कारण बाळांनो हा चॅप्टर जो आहे तो बोर्डासाठी कंप्लीट 12 मार्कांना आहे. त्यामुळे लक्षात घ्या, ह्या चॅप्टरचं वेटेज खूप जास्त आहे. त्यामुळे प्रत्येक पॉईंट मी जो सांगतोय तो पुढे बुक ठेवून मार्क करूनच घ्या आणि तो प्रत्येक पॉईंट करायचं. लक्षात आलं? आता चॅप्टर थोडासा लेंदी असल्यामुळे वेळ थोडासा जास्त लागू शकतो, पण तरीही काही हरकत नाही आहे, कारण चॅप्टरचे मार्क्स जर पाहिले तर बाकीच्या 2-3 चॅप्टरचे मिळून जेवढे होतात तेवढे या एका चॅप्टरचे मार्क्स आहेत. त्यामुळे व्यवस्थित मार्क करून घ्यायचं. चॅप्टरचं नाव आहे वेक्टर. आता हा बघा 12 मार्कांना चॅप्टर आहे. आता वेक्टरमध्ये मी तुमचा जास्त वेळ व्हायला घालवत नाही आहे. डायरेक्टली आपण क्वेश्चन्सकडे जाऊयात. सुरुवातीला त्याचं इंट्रोडक्शन वगैरे दिलेलं आहे. त्याच्यानंतरनं टाईप्स ऑफ वेक्टर दिलेत. हे फक्त तुम्ही रीड करून घ्यायचे, म्हणजे तुम्हाला सॉल्व करताना पुढे काय अडचणी येत नाहीत. ओके, टाइप्स ऑफ वेक्टर फक्त रीड करून घ्या. त्याच्यामध्ये सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे कोलिनियर वेक्टर जे दिसतंय आणि कोप्लेनर वेक्टर जे दिसतंय त्याच्यावरती डायरेक्ट पहिला एक्सरसाइज आहे, त्यामुळे तो व्यवस्थित बघून घ्या. ठीक आहे. आता पुढे आपण जर गेलो तर हे सगळं वेक्टर अल्जेब्रा आपल्याला दिलेलं आहे. तुम्ही फक्त कॉन्सेप्टसाठी ते करून घ्या. क्वेश्चन्स कसे असतील ते पुढे असणार आहेत. ठीक आहे, आलं लक्षात? सी, आता मी या ठिकाणी डायरेक्टली क्वेश्चन्सकडे जातोय. थेरम नंबर 2 पेज नंबर 138 138 पेज नंबरवरती थेरम नंबर 2 बघा. हे जे थेरम आहे हे 3 मार्काला विचारलं जाऊ शकतं. किती मार्कांसाठी विचारलं जाऊ शकतं? 3 मार्कांसाठी. इवन एकदा दोनदा ते विचारलेलं पण आहे. आता ह्या चॅप्टरमध्ये भरपूर थेरम आहेत, त्याच्यामुळं हेच असेल असं नाही, परंतु ट्राय करा ते रीड करून जाण्याचं, कारण ते थेरम सोपं पण आहे. आता लिनियर कॉम्बिनेशन ऑफ वेक्टर म्हणजे काय? स्केलर आणि वेक्टरच्या मल्टिप्लिकेशनची बेरीज असते, त्या लिनियर कॉम्बिनेशन म्हणतात. कॉन्सेप्ट फक्त वाचून घ्या. ठीक आहे. आता पुढे 3 डायमेन्शनल जॉमेट्री. ॲक्च्युली बाळांनो, हा जो काय 3 डायमेन्शनल जॉमेट्री आहे तो पूर्वीच्या सिलेबसमध्ये सेपरेट 3D जॉमेट्री म्हणून चॅप्टर होता. इथं कॉन्सेप्ट दिलेत, कॉन्सेप्ट बघून घ्या आणि त्याचे डायरेक्शन रेशो, डायरेक्शन कोसाइन, त्यांच्यातले रिलेशन्स, ह्याचे क्वेश्चन्स आहेत. आपण पुढे क्वेश्चन मार्क करून घेऊयात. ठीक आहे. आता बघा, यामध्ये डिस्टन्सचा फॉर्म्युला पण दिला आहे, बाकीच्या पण काही टर्म्स दिलेले आहेत, तुम्ही रीड करून घ्या. न्यूमेरिकल्स, हे बघा वेक्टर चॅप्टरमध्ये थेरी खूप आहे, परंतु न्यूमेरिकल्सवरती जर तुम्हाला फोकस करायचं असेल तर ही थेरी तुम्ही रीड करून पुढे गेला तरी काय हरकत नाही. ओके, आणि जर तुमचा हँड चांगला असेल त्याच्यावरती तर डायरेक्टली क्वेश्चन्स पण तुम्ही पाहू शकता. बघा पेज नंबर 145 वरती मी नोट मार्क केलं इथं बघा. जे कोलिनियर वेक्टर्स आहेत, कोप्लेनर वेक्टर्स आहेत, त्यांच्या ज्या काही महत्त्वाच्या नोट्स मला वाटतात, नोट नंबर 3 मार्क करून घ्या तुम्ही पण, कारण ह्या कॉन्सेप्टवरती बेस तुम्हाला MCQ असतो किंवा 1 मार्क क्वेश्चन असतो. 1 मार्क क्वेश्चन तर सोडायचंच नाही, कारण का त्याला ऑप्शनला नाही बाळांनो. ठीक आहे. हां, सो सेक्शन हे आपल्यासाठी अत्यंत महत्त्वाचं आहे. हे जे काही नोट्स आहेत, त्या ज्या काही नोट म्हटलं तिथं त्या मार्क करून घ्या आणि त्या पाठ पण करा. ठीक आहे. आता पुढे हे बेसिक एक्झाम्पल सुरुवातीचे. एक्झाम्पल नंबर 5 आणि एक्झाम्पल नंबर 6 147 पेजवरती. हे अत्यंत महत्त्वाचं आहे बाळांनो. हे MCQ म्हणून विचारलेलं आहे इथून मागे, म्हणून हे दोन्हीच्या दोन्ही पण न्यूमेरिकल तुम्ही सॉल्वच करून बघायचे. एकदम सोपं आहे, एकदम सोपं आहे, त्यामुळं व्यवस्थित बघा ते. ठीक आहे. क्वेश्चन नंबर 7 आणि क्वेश्चन नंबर 8 ऑल्सो तुम्ही बघून घ्या, एकदम सोपं आहे. ठीक आहे. आता पुढे पेज नंबर 150 वरती क्वेश्चन नंबर 14 लिनियर कॉम्बिनेशन विचारलेलं आहे. हे लिनियर कॉम्बिनेशनचे क्वेश्चन्स पण परीक्षेसाठी असतात. XYZची व्हॅल्यू तुम्हाला कॅल्क्युलेट करायची आणि त्या उत्तरामध्ये टाकून द्यायची. ठीक आहे. आता नेक्स्ट समजा क्वेश्चन नंबर 16 शो दॅट द व्हेक्टर्स आर कोप्लेनर. कोप्लेनर व्हेक्टर शो करायचे आहेत आपल्याला. 2 मेथडने ते शो करतात, एक तर लिनियर कॉम्बिनेशन किंवा डिटर्मिनंट मेथड. ठीक आहे. त्यामुळे व्यवस्थित बघा ते. हाच क्वेश्चन तुम्ही पुढे ज्यावेळेस स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट बघणार त्यावेळेस त्याच्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू 0 येते, अशा प्रकारे सॉल्व करू शकता. ओके. आता एक्सरसाइज 5.1 मध्ये जो पहिला क्वेश्चन आहे तो 1 मार्कासाठी असेल आणि 6 आणि 7 नंबरचे क्वेश्चन्स आहेत हे सुद्धा जनरली 1 मार्काला विचारले जाऊ शकतात, म्हणून मी मार्क करून दिलेले आहेत. आता विचारले जातीलच असं नाही, परंतु मला वाटतं की तुम्ही ते स्किप करू नयेत, म्हणून मी तिथं मार्क करून घेतले. आता कोलिनियरचे जे काही क्वेश्चन्स आहेत बघा, क्वेश्चन नंबर 12 हा अत्यंत महत्त्वाचा आहे बाळांनो, अत्यंत महत्त्वाचा, कारण अशा प्रकारचे क्वेश्चन 100% असतात. कमीत कमी 2 मार्काला, 1 मार्काला किंवा 2 मार्काला किंवा MCQ 100% पेपरला असतं, म्हणजे असताचं कोलिनियरचे क्वेश्चन्स. ठीक आहे. त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्या आणि क्वेश्चन नंबर 9 सुद्धा तुम्ही सॉल्व करून बघा. आता बाळांनो, जर 3 मार्काचे आपण क्वेश्चनचं अनालिसिस जर केलं तर तुमच्या असं लक्षात येईल की त्याच्यामध्ये एक थेरम, एक क्वेश्चन असं कॉम्बिनेशन केलेलं आहे आणि ह्या चॅप्टरमध्ये थेरम्स हे अत्यंत महत्त्वाचे आहेत. आणि म्हणून 5.2.1 सेक्शन फॉर्म्युलेचे जे 2 थेरम आहेत, सेक्शन फॉर्म्युला फॉर इंटरनल डिव्हिजन, सेक्शन फॉर्म्युला फॉर एक्सटर्नल डिव्हिजन, दोन्ही पण व्यवस्थित करायचे सगळ्यांनी. ठीक आहे.
सो थेरम नंबर 5 व्हेरी IMP. त्यानंतर थेरम नंबर 6 ऑल्सो व्हेरी इम्पॉर्टंट. आणि ते थेरम झाल्यानंतर त्याच्यावरती बेस आपल्याला सेंट्रॉइडचा फॉर्म्युला, टेट्राहेड्रॉनच्या सेंट्रॉइडचा फॉर्म्युला सगळं काय मिळतं ते व्यवस्थित बघून घ्या. आणि त्याच्यावरचे न्यूमेरिकलसुद्धा करायचे. जर थेरम विचारलं नाही तर न्यूमेरिकल 100% असेल. ठीक आहे. आणि म्हणून त्याच्यावरचे न्यूमेरिकल जे काय मी इथं मार्क करून दिलेले आहेत बघा, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 5 ऑन पेज नंबर 155 हे दोन्ही क्वेश्चन्स अत्यंत महत्त्वाचे आहेत, त्यामुळे व्यवस्थित सॉल्व्ह करून घ्या. आणि हे 5 नंबरचं जे काही क्वेश्चन आहे ते ॲक्च्युली प्रॉपर्टी आहे, थेरम आहे. ते इथं एक्झाम्पल म्हणून लिहिलेलं आहे, परंतु अत्यंत महत्त्वाचं आहे. तुम्ही व्यवस्थित ते कराचं म्हणतोय मी, कारण लक्षात घ्या अँगल बायसेक्टर, मेडियन्स, अल्टिट्यूड हे जे काही कॉन्करंट असतात ह्या 3 थेरमपैकी एक थेरम, किंवा अँगल सबटेंडेड इन सेमी सर्कल इज राईट अँगल ट्रँगल, ह्या 4 थेरमपैकी एक तरी पेपरला येतं. त्यामुळे तुम्ही व्यवस्थित त्याच्यावरती फोकस करा. आता इथं एक्झाम्पल नंबर 6 हे सुद्धा थेरमच आहे, परंतु इथे त्यांनी एक्झाम्पल म्हणून दिलेलं आहे. व्यवस्थित करून घ्यायचं ते. ठीक आहे. आता पुढे ह्या ज्या काही नोट आहेत, हे नोट पेज नंबर 157 वरती ह्या 3 नोट हे फॉर्म्युले आहेत ॲक्च्युली. मग हे फॉर्म्युले जर तुम्ही व्यवस्थित केले तर तुम्हाला न्यूमेरिकल करताना ते सोपं जाईल, म्हणून ते फॉर्म्युले सुद्धा व्यवस्थित मार्क करून घ्या. ठीक आहे. आता एक्झाम्पल नंबर 9 जे काही फॉर्म्युले आता सांगितले होते त्याच्यावरती बेस्ड एक्झाम्पल आहे. सो यू कॅन सॉल्व इट. नाव विल प्रोसीड फर्दर. आता बघा पुढे एक्सरसाइज 5.2 मध्ये 160 पेज नंबर, क्वेश्चन नंबर 2, क्वेश्चन नंबर 3 आणि क्वेश्चन नंबर 10 अशा प्रकारचे जे काही क्वेश्चन्स आहेत हे क्वेश्चन्स तुम्ही करायचे आहेत. क्वेश्चन नंबर 9 सुद्धा बघा, व्यवस्थित सॉल्व करून बघा. हे क्वेश्चन्स जर सॉल्व करून बघितले तर तुम्हाला त्यातले की पॉईंट्स लक्षात येतील, त्यामुळे सॉल्व करूनच बघायचे असतात अशा प्रकारचे क्वेश्चन्स. ठीक आहे. ओके. आता नेक्स्ट वन, सपोज आता आपण 161 पेजवरती बघा, अँगल बिटवीन द टू व्हेक्टर्स. ॲक्च्युली अँगल बिटवीन द टू व्हेक्टर्स हा कॉन्सेप्टला मी मार्क केले, कारण आपल्याला कॉस थिटावरून तो कॅल्क्युलेट करता येतो, त्यामुळे त्या प्रकारचे क्वेश्चन्स इथं आहेत. स्केलर प्रोडक्टवरून पण तो कॅल्क्युलेट होतो. सी प्रोजेक्शन, स्केलर प्रोजेक्शन आणि व्हेक्टर प्रोजेक्शन हे दोघांचेही फॉर्म्युले तुम्ही व्यवस्थित बघून घ्या, कारण त्याच्यावरती न्यूमेरिकल आहेत. आता इथं जे काही मी मार्क केलेलं आहे ही प्रॉपर्टी आहे, रिलेशन बिटवीन द डायरेक्शन कोसाइन्स. सो कॉस्क्वेअर अल्फा, कॉस्क्वेअर बीटा आणि कॉस्क्वेअर गामा ही यांचं उत्तर एक असतं. कोणते पण 2 अँगल दिलेले असतील, उरलेला अँगल कॅल्क्युलेट करायचा असेल, त्यामुळे हे व्यवस्थित मार्क करून घ्या. हे फॉर्म्युलांच्या फॉर्ममध्ये मार्क करून घ्या. एक्झाम्पल्स पुढे आहेत त्याचे. ठीक आहे. आणि डायरेक्शन रेशो आणि डायरेक्शन कोसाइनचे जे काही रिलेशन आहे त्याचाही फॉर्म्युला मी इथं मार्क करून दिला आहे, तो पण तुम्ही मार्क करून घ्या. तेच फॉर्म्युलांचं रिलेशन इथं सुद्धा आहे. ठीक आहे. काही रिलेशन्स मार्क केलेत आपण आणि काही न्यूमेरिकल्सलाच डायरेक्टली मी मार्क करून दिलेलं आहे. जसं की 165 पेज नंबरवरती क्वेश्चन नंबर 3 बघा, हा खूप 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 जास्त महत्त्वाचा क्वेश्चन आहे. ठीक आहे. तुम्ही प्रिव्हियस इयरचं अनालिसिस केलं तर तुमच्या हे सगळं लक्षात येईल. आता पेज नंबर 166 वरती क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 7 हे दोन्ही क्वेश्चन अत्यंत महत्त्वाचे आहेत, एकदा बघून घ्या तुम्ही. ठीक आहे. आता क्वेश्चन 8, क्वेश्चन 9 अशा प्रकारचे क्वेश्चन्स असतील, 1 किंवा 2 मार्काचे असतील हे क्वेश्चन्स, किंवा ज्यावेळेस आपल्याला 4 मार्काचा क्वेश्चन येतो त्यावेळेस सब क्वेश्चन्स म्हणून हे क्वेश्चन्स विचारलेले असतात. ओके. आता बघा नेक्स्ट वन, चॅप्टर थोडासा मोठा आहे त्यामुळे वेळ जास्त लागू शकतो. क्वेश्चन नंबर 12, जसं की मी मागे सांगितलं होतं की अल्टिट्यूड, त्यानंतर बायसेक्टर्स, त्यानंतर मेडियन्स हे कॉन्करंट असतात, त्याच्यातलाच हा एक क्वेश्चन आहे, व्यवस्थित बघायचा. हे सुद्धा थेरम आहे. ठीक आहे. आता पुढे एक्सरसाइज 5.3 मध्ये 169 पेज नंबरवरती क्वेश्चन नंबर 6 बघा, क्वेश्चन नंबर 9 बघा. क्वेश्चन नंबर 9 हा अत्यंत महत्त्वाचा आहे, मी ऑलरेडी बोलताना तुम्हाला त्याबद्दल सांगितलेलं आहे. ओके. आणि क्वेश्चन नंबर 11 सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे, तुम्ही तो व्यवस्थित सॉल्व करून घ्या. ह्याच्यामध्ये 9 नंबरचा क्वेश्चन हा खूप 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 जास्त महत्त्वाचा आहे, लक्षात घ्या बाळांनो. ठीक आहे. आता क्वेश्चन नंबर 13 हा सुद्धा जास्त महत्त्वाचा आहे, पण हा क्वेश्चन 2 मार्कांपर्यंत विचारला जाऊ शकतो. आता व्हेक्टर प्रोडक्ट आपल्याला माहिती आहे, क्रॉस प्रोडक्ट त्यालाच व्हेक्टर प्रोडक्ट असं म्हणतात. इथं त्याच्या प्रॉपर्टी दिल्यात. इफ यू हॅव टाइम यू कॅन रीड दॅट. क्वेश्चन नंबर 2 पेज नंबर 172 वरती हा सुद्धा मला महत्त्वाचा वाटतो, त्यामुळे तोही मार्क करून घ्या. आता पुढे एक्झाम्पल नंबर 11 ऑन पेज नंबर 176 ह्या प्रकारचे क्वेश्चन हे परीक्षेला विचारलेलेच आहेत, त्यामुळे तुम्ही व्यवस्थितच बघायचेत आणि सॉल्व पण करून घ्यायचेत. त्याच्यामध्ये क्रॉस प्रोडक्टचं मॅग्निट्यूड दिले, डॉट प्रोडक्ट विचारले, बाळांनो अँगलवरून तो कॅल्क्युलेट करता येतो, त्यामुळे सुरुवातीला अँगल कॅल्क्युलेट करायचा. इथे तो क्वेश्चन महत्त्वाचा आहे, व्यवस्थित बघा, विचारला गेलेला आहे याच्या अगोदर. ठीक आहे. आता 178 वरती क्वेश्चन नंबर 5 आणि क्वेश्चन नंबर 8, 179 क्वेश्चन नंबर 10, क्वेश्चन नंबर 12 हे व्यवस्थित बघून घ्यायचे, जेणेकरून तुम्हाला तिथं त्याच्यामध्ये काय करायचं ह्याची आयडिया येऊन जाईल. ठीक आहे.
आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्ट हा कॉन्सेप्ट महत्त्वाचा आहे. तो ॲक्च्युली कसा सॉल्व केला जातो, तर डिटर्मिनंटने सॉल्व केला जातो. त्यामुळे ते मी मार्क केले. तुम्ही कॉन्सेप्ट बघून घ्या आणि त्याच्यावरती न्यूमेरिकल आपण पुढे बघणारच आहोत. आता स्केलर ट्रिपल प्रॉडक्टचा उपयोग करून व्हॉल्यूम ऑफ टेट्राहेड्रॉन आणि व्हॉल्यूम ऑफ पॅरलोलोपाईप हे दोघांचे थेरम आपल्याला दिलेले आहेत. हे दोन्ही थेरम पण बघायचे आणि फॉर्म्युला तर करायचाच, कारण थेरम फक्त एकदा विचारले, पण फॉर्म्युल्यावरती एक्झाम्पल हे प्रत्येक वर्षी असतं आणि CETला सुद्धा असतं. त्यामुळे हे दोन्ही फॉर्म्युलांमध्ये कन्फ्युजन करून घेऊ नका. जो पॅरलोलो पाईप आहे तो दिला आहे आणि टेट्राहेड्रॉनचा पण दिलेला आहे. 1/6 एकाला असतं आणि एकाला डायरेक्टली ABC असतं, म्हणजे डिटर्मिनंटची व्हॅल्यू, आणि एकामध्ये 1/6 टाइम्स ऑफ डिटर्मिनंट. दोघांमध्ये व्यवस्थित फॉर्म्युले लिहून घ्यायचे, कन्फ्युजन करून घ्यायचं नाही. त्याचे एक्झाम्पल्स इथं दिलेत, ते पण तुम्ही बघून घ्या. मी तर म्हणेल तुम्ही सॉल्व करा. ठीक आहे. आता या ठिकाणी त्याच्यावरती बेस आपल्याला 5.5 वरती 5.5 एक्सरसाइज आहे, त्याच्यावरती क्वेश्चन्स दिलेत बाळांनो. 1, 2, 3 हे क्वेश्चन्स व्यवस्थित बघून घ्या, मार्क करून घ्या आणि नंतर सॉल्व पण करा. प्रॉपर्टींचा उपयोग करून आपल्याला 5 नंबरचा क्वेश्चन पण सॉल्व करता येतो, तोही महत्त्वाचा आहे. आणि व्हॉल्यूमचं जे काय मी म्हणत होतो तुम्हाला की न्यूमेरिकल असतं, ते न्यूमेरिकल 7 नंबर बघा. ठीक आहे. अशा प्रकारे आपल्याला इथे महत्त्वाचे पॉईंट्स आपण कव्हर केलेले आहेत. मला तरी वाटतं की मी तुम्हाला व्हेक्टरमधलं बऱ्यापैकी महत्त्वाचं दिलेलं आहे. हे जे काही क्वेश्चन्स मी सांगतोय ते माझ्या एक्सपिरियन्सवरून सांगतोय बाळांनो. हे क्वेश्चन्स मार्कच करून घ्या. आणि मी पुन्हा एकदा सांगतो, व्हेक्टर चॅप्टर हा 12 मार्काचा आहे. त्याच्यामध्ये थेरम पण असणार आहे. त्यामुळे मी जे काही 2-4 थेरम तुम्हाला सांगितले इथे मार्क करून दिलेत, ते थेरम व्यवस्थितच करा. सेपरेटली ते लिहूनच काढा, म्हणजे तुम्हाला त्याचे मार्क कन्फर्म होऊन जातील. आणि ह्याच्यामध्ये MCQ तर 100% येतोच. त्यामुळे MCQचे जे काही पॉईंट्स आहेत ह्याच्याखाली जे काही MCQs दिलेत ते MCQ सुद्धा करूनच बघा, कारण 100% दरवर्षी व्हेक्टरवरती MCQ आहे म्हणजे आहे. 1 मार्काचा क्वेश्चन आहे म्हणजे आहे. 3 मार्काचा पण क्वेश्चन आहे आणि 4 मार्कामध्ये सब क्वेश्चन्स या ठिकाणी विचारलेले असतात. त्यामुळे हा चॅप्टर अत्यंत महत्त्वाचा आहे. ओके. मला असं वाटतं की तुम्हाला सगळ्यांना लक्षात आलं असेल, सगळ्यांनी मार्क करून घेतला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि तुमच्या 12वीच्या मित्रांपर्यंत शेअर करा. धन्यवाद.